देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यामुळे आता आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळतंय। कोरोनाच्या या व्हेरिएंटनं चिंतेत भर टाकली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा देखील आता या अनुषंगानं सज्ज झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नाशिकच्या बिटको रुग्णालयासह जाकीर हुसेन रुग्णालयात देखील आता 100 पेक्षा जास्त असे बेड जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आवश्यकता वाटल्यास RT-PCR तपासणी देखील सुरू केली जाईल असं देखील आरोग्य यंत्रणांकडून सांगितलं जातंय। देशात कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट जो आहे तो आढळून आल्यामुळे केंद्राच्या आरोग्य विभागानं राज्यातल्या सगळ्याच आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्याचं बघायला मिळतं आहे। कोरोनाचा हा जो नवा व्हेरिएंट आहे हा देशासह राज्यातील काही भागात आढळत असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील जिल्हा रुग्णालयांना आता सतर्कतेच्या सूचना देखील दिल्या जात आहेत। नाशिकमध्ये अद्याप या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून एक योजना म्हणून महापालिकेच्या सगळ्या आरोग्य यंत्रणा ज्या आहेत त्या हाय अलर्टवर असून आवश्यकता भासल्यास नाशिकच्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देखील जादा बेडची व्यवस्था केली जाईल असं यंत्रणेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।